आज 21व्या शतकात आपल्या सर्वांसमोर जागतिक दृष्टिकोनातून पाहता 3 अक्राळ विक्राळ संकटे उभी आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे वातावरणाचे प्रदूषण, दुसरे म्हणजे ग्रीनहाऊस परिणामांमुळे तापमानातील वाढ आणि तिसरे म्हणजे वाढत्या ऊर्जेची गरज. विचार केल्यावर लक्षात येईल की तिघेही एकमेकांची भावंडे आहेत. परिच्छेद घरामध्ये आणि घराबाहेर होणाऱ्या प्रदूषणामुळे मागील वर्षी संपूर्ण जगात 2.5 दशलक्ष मृत्यू झाले. त्याशिवाय विविध आजार, त्यामुळे कराव्या लागणाऱ्या दवाखान्याच्या वाऱ्या, त्यात खर्च होणारी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा, व्यर्थ जाणारा वेळ व पैसा याचा विचार केल्यास प्रदूषणाची तीव्रता आणि परिणाम आपल्या विचारांच्या पलीकडे गेलेले आहेत हे लक्षात येईल. परिच्छेद आज वातावरणात सोडल्या जाणाऱ्या 80% वायूंना प्रतिबंध करण्याची गरज आहे. आज जीवाश्म इंधनाच्या म्हणजे पेट्रोल, डिझेल यांच्या भडकणाऱ्या किमती भविष्यात कमी होणार नाहीत आणि ते दिवसागणिक कमीच होत जाणार आहे. त्यामुळे पर्यायी इंधन शोधून काढण्याची उद्याची मोठी गरज आहे. उद्याचे अभियंते, विचारवंत, राजकारणी, उद्योजक आणि वैज्ञानिक वरील 3 संकटावर कसा विजय मिळवू शकतील, हा आजचा कळीचा प्रश्न आहे. पर्यायी इंधन हा आज वैज्ञानिकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय होऊन बसला आहे. परिच्छेद कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होत असतो. पाणी, हवा, समुद्र, नद्या, वेगवेगळे जीव, तापमान, आर्द्रता, ऋतुमान, पर्जन्यमान, जमिनीचा कस, फळाफुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार करू लागलो आहोत. सूर्यप्रकाश, एककेंद्रित सूर्यप्रकाश, वारा, जलप्रपात, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, किरणोत्सर्ग आणि अणुरेणू, अनेक प्रकारच्या बॅटरी, विशिष्ट प्रकारचे शेवाळे, जैविक इंधनाचे प्रकार, ऊसापासून बनविलेले इथेनॉल, हायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. परिच्छेद भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतो. हे आज विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे. परिच्छेद ऊर्जेच्या निर्मितीसाठी आज वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यापैकी काही अत्यंत महत्त्वाच्या तंत्रविषयी माहिती पुढील प्रमाणे. परिच्छेद विशिष्ट प्रकारच्या बॅटरीज निसर्गात मुबलक सापडणाऱ्या सिलिकॉन मूलद्रव्याच्या बनविलेल्या असतात. धन आणि ऋण प्रभारांच्या सिलिकॉनच्या पट्टीवर सूर्यप्रकाश पडला की त्या पट्टीमध्ये वीज निर्मिती होते. ही वीज आपण इतरत्र वापरणे आज आवश्यक झाले आहे. स्टॉप.